मित्रांनो, असे काही व्यक्ती आहेत जे की काही पण घाण कमेंट पण करतात. ज्यांचा त्यांचा प्रश्न राहिला मित्रांनो, आपल्याला त्यांच्याबद्दल काही देत नाही. आपण त्यांच्या कमेंटकडे लक्ष देतो पण त्यांना उत्तर देत नाही. कारण असे लोक भरपूर आहेत आणि ज्यांना आम्ही प्रत्येकाला जर घाण कमेंट करणाऱ्याला उत्तर देत बसलो तर त्यांच्यात आणि माझ्यात काहीच फरक राहणार नाही. कारण तो गाढव झाला म्हणून मला गाढव होता येत नाही. कारण मी सोशल मीडियाचा वापर करत असतो, त्याच्यामुळं मला त्यांना घाण बोलता येत नाही. जो कोणी घाण बोलेल, ज्याचे कर्म त्याच्यासोबत, पहिलेच म्हणवा आहे की ज्याचे कर्म त्याच्यासोबत, चालते, काही फरक पडत नाही मला. तर अशी व्यक्ती आहेत मित्रांनो, ज्या शेतकऱ्याबद्दल आपण सर्व शेतकऱ्यांबद्दल बोलतो की बाबा सरकारने आर्थिक सहायता व आर्थिक मदत सर्व शेतकऱ्यांना केली पाहिजे. मोदी साहेब आजचे दिन आएंगे, आजचे दिन आएंगे. मी ह्या शब्दामध्ये एक व्हिडिओ बनवला आहे. तर त्या व्हिडिओला आमच्या गावातला शेतकरी, सुशिक्षित शिकलेला शेतकरी काय म्हणतो, अरे तुझी गोष्ट गेली का मोदीपर्यंत? त्याच्याने तर काही बोलणं होत नाही, व्हिडिओ बनवून वगैरे टाकणं होत नाही. पण जो एखादी गरीब मुलगा काहीतरी त्याला बोलता येते थोडंफार दोन गोष्टी, आपण तर काय तेवढे शिकलो नाही त्याच्या एवढं, जेवढं काही शिक्षण झालंय आपलं त्याच्यानुसार आपल्याला काही थोडं अनुभवानुसार थोडंफार बोलता येते. चार लोकांचा अनुभव, चार लोकांचं मार्गदर्शन, चार लोकांसोबत राहिले बसण्या उठण्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंफार एक अनुभव आलेला आहे, म्हणून त्यांचं एक ऐकून आपण बोललो मित्रांनो. त्याच्यामध्ये काय नाही आणि ते आपली टिंगल उडवतात. अरे चुकीचं आहे ना मित्रांनो. असं आहे, एक तर आपण विषय कुठला घेत नाही, आपल्याला काय देणं घेणं नाही, चला अमरीशपुरीत आता सनी देवलत आता हेच बरे आहेत आपल्याला. आणि एखाद्या विषयी जर आपण व्हिडिओ बनवला त्याच्यात बी लोक काड्या करणारे असतात, टिंगल उडवतात. मोदीपर्यंत गेली का हे का? अरे भाई आपलं काम आहे, आपण सोशल मीडियाचा वापर करतो, बनवला व्हिडिओ, तुला काय फरक पडतो? तर मी शेवटी तुझ्या गावातला आहे, मी 1000 नाही 10,000 व्हिडिओ जरी पोस्ट केलो तर तुला ते तू मस्करीच करत राहणार आहेस. मला एवढं जाणीव आहे ना, मला माहिती आहे ना, तू माझ्या गावातला आहेसा, तू माझ्या व्हिडिओची केअर कधीच करणार नाहीस. मी हे लिहून देतो तुला, कारण तू ही स्वतः काय करू शकणार नाहीस, स्वतःचं अस्तित्व तर तू घडू शकणार नाहीस. पण एखादी गरीबातला व्यक्ती काहीतरी करत असेल, त्याच्या गाडीमध्ये काड्या करून तू त्याला काहीतरी करायचं चुकीचं आहे. एवढंच बोलतो मित्रांनो. तर मित्रांनो, बाय बाय. एवढं लक्षात ठेवा, या गरीबावर प्रेम प्रतिसाद असू द्या. कायम तुमच्या मनोरंजनाचे व्हिडिओ मी बनवत असतो. तर मित्रांनो, सर्वांचा प्रेम असतो. धन्यवाद मित्रांनो, बाय बाय.